अगली खबर महाराष्ट्र के अकोला से आ रही है, जहां हैदराबाद गजट के अनुसार बंजारा समुदाय को अनुसूचित जाति में शामिल करने के लिए आज बंजारा समृद्धि राजमार्ग पर सड़क अवरुद्ध करने की चेतावनी दी गई थी, जिसके चलते हजारों बंजारा भाई वहां पहुंच गए और पुलिस प्रशासन ने इस स्थान पर किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए व्यापक तैयारी की है। संवाददाता धनराज सबकाल की रिपोर्ट। आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यापासून काय बंदोबस्त आहे आणि काय आढावा आहे? आज त्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपल्याकडे 5 DYSP, 13 पोलीस इन्स्पेक्टर, जवळपास 60 API PSI आणि 700 अंमलदार असा तगडा बंदोबस्त आम्ही लावलेला आहे। कुठल्याही प्रकारचे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इथे क्रिएट होऊ देणार नाही यासाठी आम्ही पूर्ण बंदोबस्त केलेला आहे। याच्यात कोणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे अजून काही? नाही, अजूनपर्यंत कोणी नोटिसेस सर्व आयोजकांना, जितके पण त्यांच्यातले जे पुढारी आहेत किंवा जे सगळ्यांना गोळा करत आहेत त्यांना सर्वांना नोटीस देण्यात आल्या। सर, काही जालना मार्गे येणारे आंदोलक जे ते काही रस्त्यामध्येच आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये असतात, त्या संदर्भात आम्हाला तरी अजून माहिती प्राप्त नाही। तसं काही असेल तर आम्ही प्राप्त करून डेफिनेटली त्याच्यावर कार्यवाही करू। आंदोलन केल्यास काय कारवाई केली जाणार किंवा आंदोलन करण्यासाठी येऊच नाही यासाठी काय प्रयत्न आहे विशेष? आपण त्यांच्याशी नेहमी चर्चा हीच करत असतो की तुम्ही मोर्चे काढा किंवा निवेदन द्या। कुठल्याही प्रकारचा रास्ता रोको हा कायदा बाह्य आहे आणि त्याही उपरती येत असेल तर डेफिनेटली आपल्याकडे जे कायदे आहेत त्याच्या अंडर जी कार्यवाही आहे ती करण्यात येईल।